हरिओम. उपदेशसाराच्या 34व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. प्रथम श्लोक क्रमांक 26 आधी एकदा म्हणूयात. आत्मसंस्थितिः स्वात्मदर्शनम् आत्मनिर्द्वयात् आत्मनिष्ठता. या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला होता की आत्मा हा एकमेवा द्वितीय असल्यामुळे आत्म्यामध्ये योग्य प्रकारे स्थित होणं हेच आत्मदर्शन होय आणि हीच आत्मनिष्ठा. तर गेल्या भागामध्ये आत्मसंस्थिती, आत्मनिष्ठा आणि आत्मदर्शन या तीनही शब्दांचा अर्थ आपण अगदी सविस्तर समजून घेतला आणि हा अर्थ पाहिल्यावर आपल्या हे लक्षात आलं की हे तीनही शब्द समानार्थीच आहेत. कारण आत्मनिष्ठतेखेरीज आत्मसंस्थिती शक्य नाही आणि आत्म्यामध्ये स्थित होणं म्हणजेच आत्मदर्शन. आत्मा हा एकमेवा द्वितीय आहे म्हणूनच ज्ञानी माणसाला आत्मनिष्ठता प्राप्त होते. एकमेवा द्वितीय या शब्दाचाही आपण अर्थ नीट समजून घेतला होता आणि त्याचा मुख्य अर्थ म्हणजे सगळीकडे फक्त आत्माच अस्तित्वात आहे. जगात जे काही दिसतं, अनुभवाला येतं, त्या सगळ्यांचं अधिष्ठान म्हणजे आधार हा आत्माच असतो. म्हणून अधिष्ठानच फक्त सत्य असतं असा जो वेदांताचा सिद्धांत आहे त्याच्या अनुसार पारमार्थिकदृष्ट्या फक्त आत्मा आणि आत्माच सगळीकडे भरून राहिलेला आहे. बाकी सगळं जग हे मिथ्या आहे. वेदांताचं हे सार आद्य शंकराचार्यांनी एका श्लोकार्धात मांडले आहे. ते म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, म्हणजे मी वेदांताचं सार हे इतकं छोटं आहे की ते मी एका अर्ध्या श्लोकामध्येच सांगू शकतो. तर तो श्लोकही खूप प्रसिद्ध आहे. शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म हेच फक्त खरं आहे आणि सर्व जगत हे मिथ्या आहे आणि जीव म्हणजेही वास्तविक स्वरूपात ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. येथे ब्रह्म हा शब्द आत्मा या अर्थीच वापरलेला आहे बरं का. हे दोन्ही शब्द हे एकाच तत्वासाठी वापरले जातात. जीव, जगत आणि ईश्वर हे जे भेद आहेत ते वरवरचे आहेत आणि व्यावहारिक सोयीसाठी आहेत. पण मुळात या सगळ्यांचा अधिष्ठान रूपाने असणारा आत्मा किंवा ब्रह्म हेच तेवढं खरं आहे आणि ते एकच आहे आणि म्हणून तेच समजून घ्यावं. हे सांगताना बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयी जो संवाद आहे तेव्हा याज्ञवल्क्य मैत्रेयीला आत्मज्ञान करून देत असताना काय म्हणतात ते आपण काही भाग आपण मागच्या भागात बघितला, अजून थोडंसं या भागात पाहू. ते म्हणतात मैत्रेयीला उद्देशून आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. म्हणजे आत्माच पाहावा. द्रष्टव्यः म्हणजे आत्माच पाहण्याला योग्य आहे किंवा पाहण्यासारखं काय आहे तर आत्माच. श्रोतव्यः म्हणजे ऐकण्यास योग्य, ऐकण्यासारखं काय आहे आत्मा. मंतव्यः म्हणजे मनन करण्याजोगं काय आहे आत्मा. आणि निदिध्यासितव्यः आणि ध्यान करण्याजोगं काय आहे तर आत्मा. म्हणजे आत्माच पाहावा, आत्माच ऐकावा, आत्म्याचंच मनन करावं आणि आत्म्याचंच ध्यान करावं. इथे श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे जे साधनेचे आध्यात्मिक साधकाचे जे 3 टप्पे आहेत त्याचा ओझरता उल्लेख या वाक्यामध्ये आहे. श्रवण ही अगदी सुरुवातीची पायरी आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो म्हणजे ऐकतो, वाचतो, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला होते, त्याला म्हणायचं श्रवण. मनन म्हणजे त्याच्यावर आपण अधिक सखोल विचार करतो. त्या मननाच्या दरम्यान आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की हे आपलं नीट समजलं नाही आहे, ह्याचा अभ्यास अजून करायला पाहिजे,
मग आपण तो अभ्यास करतो, काय कोणाला शंका विचारतो, मग त्या शंका दूर होतात. मग मनन करून काय होतं, मननाचं फलित काय, तर आपल्या मनातले सगळे संशय किंवा शंका दूर होणं आणि आपल्याला जे ज्ञान झालं आहे, जी माहिती आपल्याला कळली आहे, ती आपल्याला पुरेशी कन्व्हिन्सिंगली समजणं, उमजणं. आणि त्याच्या पुढची पायरी काय आहे, निदिध्यासन. निदिध्यासन म्हणजे काय, माहिती ह्या दृष्टीने गोष्ट कळली, उमगली, त्याच्यामध्ये काही संदेह राहिला नाही, पण अनुभव आला का, तर नाही आला. किंवा व्यावहारिक आपण पडताळणी झाली का आपल्या ज्ञानाची, तर नाही झाली. ती होण्यासाठी काय करायचं, तर आध्यात्मिकमध्ये म्हणजे आपण आत्म्याच्या ज्ञानासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ध्यान करणं आणि ध्यानाने आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं आणि आत्म्याचा अनुभव घेणं म्हणजे निदिध्यासन. अशा या 3 पायऱ्या. हे जर सहज जाता जाता इथे उल्लेख झाला म्हणून मी हे सांगितलं. एका आत्मतत्वाला जाणून घेतलं की बाकी जाणण्यासारखं काही उरतच नाही. आणि म्हणूनच छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक आरुणी नावाचे ऋषी आपल्या पुत्राला श्वेतकेतूला आत्मज्ञान देत असताना काय म्हणतात, ते फार ऐकण्यासारखं आहे. तो श्वेतकेतू त्यांचा तसा पुत्र आहे, तसा तो त्यांचा शिष्यही आहे. ते त्यांना म्हणतात, एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवती. म्हणजे एका आत्म्याचं ज्ञान करून घेतलं की सर्व काही ज्ञान होतं. कारण ह्याचं कारणही आपण बघितलं आहे, कारण सगळ्याचं मूळ स्वरूप काय आहे, तर आत्मा. मग ते मूळ स्वरूपच जाणलं तर वरचं स्वरूप जाणल्यासारखंच आहे, किंवा ते जाणण्याची आवश्यकता पण नाही, असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर ह्या आत्म्याच्या ज्ञानाविषयीच आपण ह्या पुढच्या 27व्या श्लोकामध्ये थोडं अधिक जाणून घेणार आहोत. तर 27वा श्लोक आपण आधी म्हणूया. ज्ञानवर्जिता अज्ञानहीन चेत ज्ञानमस्ति किं ज्ञातुमंतरम. अन्वय. या चित ज्ञानवर्जिता तथा अज्ञानहीना अस्ति ताम ज्ञातुम अंतरम ज्ञानम अस्ति किम. आता अर्थ पाहूयात शब्दाचा. इथे चित हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण त्याचा अर्थ चैतन्य किंवा जाणीव तत्व किंवा ज्ञत्व, यातला कुठलाही अर्थ घेतला तरी आपल्याला चालतो. जे चैतन्य किंवा जे जाणीव तत्व हे ज्ञानरहित आणि अज्ञानरहित आहे, त्या जाणीव तत्वाला किंवा शुद्ध ज्ञानाला जाणण्यासाठी त्याहून भिन्न वेगळं दुसरं ज्ञान आहे का. परत, जे जाणीव तत्व ज्ञान आणि अज्ञान ह्याच्यापासून वेगळं आहे, त्या जाणीव तत्वाला जाणण्यासाठी त्या जाणीव तत्वाखेरीज वेगळं दुसरं ज्ञान आहे का. आता अर्थातच या प्रश्नाला उत्तर आहे की नाही. कारण जे चैतन्य खुद्द ज्ञानस्वरूपच आहे, त्याला जाणण्यासाठी वेगळं दुसरं ज्ञान असूच शकत नाही. महर्षींची खास शैली पुन्हा एकदा आपल्याला या श्लोकात दिसून येते, की ज्याचं उत्तर नाही असं येणार आहे त्यालाच ते असं आहे का, असं असू शकतं का, किंवा हे कुठे आहे, असे प्रश्न विचारतात. तर गेल्या श्लोकामध्ये आपण आत्मदर्शन या शब्दावर चिंतन केलं. या श्लोकात आपण आत्मज्ञान या शब्दाच्या गर्भित अर्थावर चिंतन करणार आहोत. दर्शनामध्ये आपण पाहिलं की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी अपेक्षित असते. तशीच ज्ञान या शब्दामध्ये सुद्धा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आपण गृहीत धरतो. आणि याचं मुख्य कारण हे आहे की विषय वस्तूंचं ज्ञान आपल्याला बुद्धीच्या वृत्तीद्वारे प्राप्त होत असते. वृत्ती म्हणजे विचार, हे आपण मागे बघितलेलं आहे. तर जगतातील अनंत वस्तूंपैकी काही वस्तूंचं आपल्याला ज्ञान असतं आणि उरलेल्या वस्तूंचं आपल्याला अज्ञान असतं. आपल्याला माहिती असतं की हे मला माहिती आहे, हे मला माहिती नाही. हा जो विचार आहे, अमुक एक मला माहिती आहे, ही झाली ज्ञानाची बुद्धिवृत्ती. आणि अमुक एक मला माहिती नाही, ही झाली अज्ञानाची बुद्धिवृत्ती. म्हणजे विचार किंवा वृत्ती या पातळीवर दोन्ही सारखेच आहेत. तर आत्मा हा देखील एक विषय आहे असं मानून आत्मज्ञान म्हणजे इतर वस्तूंच्या ज्ञानाप्रमाणे बुद्धीच्या वृत्तीने होणारं ज्ञान असा आपला समज असल्यामुळे आपण ती त्रिपुटी गृहीत धरतो.
पण वेदांतशास्त्राच्या सिद्धांतानुसार बुद्धी ही जड आहे आणि बुद्धी जड असल्यामुळे तिच्यामध्ये ज्ञानप्राप्तीची क्षमता नाही. ज्ञानप्राप्तीची क्षमता फक्त चैतन्याकडे असू शकते. अचेतन गोष्टीकडे अचेतन गोष्टींमध्ये किंवा गोष्टींना ज्ञानप्राप्तीची क्षमता किंवा सामर्थ्य नाही. आता आपण बुद्धी जड का आहे मागे एकदा आपलं झालेलं आहे, पण तरी थोडक्यात पटकन आढावा घेऊयात. जेव्हा आपण सृष्टीच्या उत्पत्तीचा काही भाग बघितला तेव्हा सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्म हे स्वतःची माया नावाची जी शक्ती असते किंवा त्याला प्रकृती असंही म्हणतात, त्या प्रकृतीच्या साहाय्याने सृष्टीची उत्पत्ती होते. तर ह्या प्रकृती ही 3 गुणांनी युक्त असते, सत्व रज तम. आणि ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या तमोगुण प्रधान अशा अंशापासून 5 तन्मात्रांची एकातून एक अशी निर्मिती होते. पहिल्यांदा आकाश, सगळ्यात शेवटी पृथ्वी. आणि या पंचतन्मात्रांच्या सत्वांशांपासून एकत्रितपणं अंतःकरण चतुष्टय निर्माण होतं. अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. म्हणजे बुद्धी ही सुद्धा त्रिगुणांपासून निर्मित आहे आणि त्रिगुण हे जड आहेत म्हणून बुद्धी ही पण जड आहे. पण चेतन आत्म्याच्या संबंधामुळे, त्याच्या सान्निध्यात आल्यामुळे ती चेतन झाल्यासारखी वाटते आणि विषयांना जाणण्यास समर्थ होते. आता बुद्धीला वस्तूंचं ज्ञान असतं, तसंच अज्ञानही असतं. कोणत्या वस्तूंचं आपल्याला ज्ञान आहे, कोणत्या वस्तूंचं आपल्याला अज्ञान आहे हे आपल्याला माहिती असतं. तर वस्तूचं ज्ञान आणि वस्तूचं अज्ञान ह्या दोन्ही विचारांना किंवा वृत्तींना प्रकाशित करणारं जे चैतन्य असतं ते स्वतः ज्ञान आणि अज्ञान ह्यांच्यापासून वेगळंच असणार ना. कारण प्रकाशक हा प्रकाश्याहून भिन्न असतो. प्रकाशक म्हणजे जो प्रकाशित करतो ते, आणि प्रकाश्य म्हणजे जे प्रकाशित होतं ते. प्रकाशक कोण आहे? आत्मा. प्रकाश्य कोण आहे? बुद्धिवृत्ती. म्हणून तर आपण त्याला दृश्य म्हटलं आहे ना. आत्म्याला आपण द्रष्टा म्हणतो आणि आपले विचार, आपल्या भावना, जे आपण जाणतो त्या सगळ्यांना आपण दृश्य म्हटलं आहे. तर ज्या स्वयंज्ञानस्वरूप चैतन्य स्वरूप आत्म्यामुळे बुद्धीमध्ये ज्ञान करून घ्यायची शक्ती आहे, तो आत्मा बुद्धीचा विषय कसा होऊ शकेल? नाही होऊ शकणार. शिवाय स्वयंज्ञानस्वरूप आत्म्याला जाणण्यासाठी इतर प्रमाणांची आवश्यकताच नाही आणि असं प्रमाण उपलब्धही नाही. आता ह्याची काही उदाहरणं आपण पाहू म्हणजे हा मुद्दा जरा कळायला स्पष्ट होईल. सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे. सर्व जे काही आपल्या जगात गोष्टी दिसतात त्या सूर्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित झाल्यानंतर आपण पाहू शकतो. तो सूर्य पाहायला आपण एखादा दिवा घेऊन जाऊ का? गरज आहे का? नाही. अजून सूर्य हे वस्तूंचं अस्तित्व म्हणजे भाव जसा प्रकाशित करतो तसा अभावही प्रकाशित करतो. म्हणजे जिथे वस्तू असेल तिथेच फक्त प्रकाश पडतो असं नाही. जिथे वस्तू नसतील, समजा एखादे मोकळं मैदान आहे, तिथे दुसरं काहीच नाही आहे, तर ती जागासुद्धा सूर्य प्रकाशित करेलच. आणि एखादा गजबजलेला बाजार आहे तर ती वस्तूंनी भरलेला तो बाजारसुद्धा सूर्य प्रकाशित करेलच. तर सूर्य हा स्वतःच स्वयंप्रकाशी असल्यामुळे त्याला पाहायला आपल्याला आणखीन कुठल्या दिव्याची आवश्यकता नाही. अजून एक उदाहरण बघू. आपण मागे कुठल्या तरी एका संदर्भात हे उदाहरण पाहिलं आहे जे मी आत्ता सांगणार आहे, की आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कायम असते. कितीही गडद अंधार असला आणि अंधारात आपण बसलेलो असलो तरी आपल्याला आपल्या अस्तित्वाची संपूर्ण खणखणीत जाणीव असते. स्वतःला पाहण्यासाठी आपल्याला दिव्याची गरज लागत नाही, कारण स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अन्य कुठल्याही प्रमाणाची गरजच पडत नाही. आणि म्हणून मी चैतन्य स्वरूप आहे, माझ्यामुळे बुद्धीत ज्ञानशक्ती आहे आणि मी स्वयंप्रकाश असून ज्ञान आणि अज्ञान यांनी रहित आहे, अशा विचारांनी, अशा ज्ञानवृत्तींनी स्वरूपात स्थित होणं म्हणजेच आत्मज्ञान. आता म्हणजेच येथे आत्मदर्शन आणि आत्मज्ञान या दोन्ही शब्दांचं तात्पर्य एकच आहे हे आपल्या लक्षात येतं. आत्मदर्शन होताना जशी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी लोप पावते, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या क्षणी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान
ही त्रिपुटीसुद्धा शिल्लक राहत नाही. ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप होऊन गेल्यामुळे मला ज्ञान झालं असं सांगायला तो उरतच नाही मुळी. आणि म्हणूनच म्हणतात की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. हे सगळं विवेचन लक्षात घेऊन आपण 27वा श्लोक पुन्हा एकदा म्हणू. ज्ञानवर्जिता अज्ञानहीन चेत ज्ञानमस्ति किं ज्ञातुमंतरम. पुढच्या भागामध्ये आपण 28वा श्लोक तर पाहूच, पण त्याआधी वेदांतानुसार विषयांचं ज्ञान करून घेण्याची प्रक्रिया कशी असते ते मी आपल्याला सांगेन. म्हणजे आत्मा हा बुद्धीचा विषय का होऊ शकत नाही ते कळणं आपल्याला सोपं होईल. या भागाचा समारोप आपण आता प्रार्थना म्हणून करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.